मॅच एका बाजूला सुरू राहील या गोष्टीची आपण नोंद घ्या. एका बाजूला मॅच सुरू राहील आणि दुसऱ्या बाजूला इथे अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही पार पाडणार आहोत. त्यानंतर युवा कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे माझगावचे अर्थातच संदीपजी पष्टे साहेबांचा देखील आपण सन्मान करूयात. आणि वैभवजी मसने यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्ते शुभ सन्मान आम्ही करणार. युवा कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे माझगावचे अर्थातच संदीपजी पष्टे यांचा देखील आपण शुभ सन्मान आपण इथे आपल्या व्यासपीठावरती पूर्ण करतोय. गणेशजी माळी साहेबांना विनंती आपण देखील आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. भाऊ शिंगोळे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. गणेशजी माळी साहेबांचा शुभ सन्मान आम्ही इथे पूर्ण करतो आणि भाऊ शिंगोळे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आम्ही पार पाडतोय. त्यानंतर विकासजी भोईर साहेबांचा देखील आपण सन्मान इथे पूर्ण करणार आहोत. देवीदासजी शिंगोळे यांना विनंती करेन की आपला शुभ हस्ते शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. विकासजी भोईर साहेबांना विनंती आपण देखील या आपला देखील स्पर्धेच्या वतीने आम्ही शुभ सन्मान पार पाडतोय. मॅच एका बाजूला सुरू राहील. सेमीफायनलची इम्पॉर्टंट मॅच आहे. 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. अक्षयच्या बॅटमध्ये येत आलेले आहेत. ओमसाई आंबेळे संघाने मात्र धमाकेदार सुरुवात केली आहे. यावेळेस इनसाइड आउट खेळला इनफिल्डच्या डोक्यावरनं कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा 3 इन अ रो तिसरा चौकार. व्यासपीठावरती उपस्थित स्वप्नीलजी पडवा साहेबांचा शुभ सन्मान आपण करू आणि राजेश शिंगोळे यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा शुभ सन्मान पार पाडणार आहोत. स्वप्नीलजी पडवा साहेबांचा सन्मान आम्ही इथे पार पाडतोय. दादांना विनंती आपण या आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. स्वप्नीलजी पडवा साहेबांचा स्वागत आणि सन्मान आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आम्ही पार पाडतोय. व्यासपीठावरती उपस्थित अतिथी मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान सोहळा अगदी थाटामाटानं पार पाडताना आपण पाहतोय. त्यानंतर वैभवजी परडे साहेबांना विनंती आपण देखील या. राजेशजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते आहे इथे देखील शुभ सन्मान करण्यात येईल. विनंती असेल वैभवजी फर्डे साहेबांना की साहेब आपण या आपला देखील इथे शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही पूर्ण करणार आहोत. उपस्थित मान्यवर अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीनं पार पाडतोय. कारण या सर्व मान्यवरांचं विशेष सहकार्य आमच्या स्पर्धेला पार लागलेलं आहे. आणि खरं तर ही स्पर्धा सफल होण्यामागे सर्व अतिथी मान्यवरांचं मोलाचा हातभार राहिलेला. त्यानंतर करणजी मोपे साहेबांना विनंती आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही पार पाडणार आहोत. बादाण्याचे माजी सरपंच सचिनजी शेळवले साहेबांना विनंती आपण देखील या आपला देखील या स्पर्धेच्या वतीने शुभ सन्मान केला जाईल. आणि प्रतीकजी शिंगो यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आम्ही पार पाडणार आहोत. सर्व अतिथी मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान सोहळा आम्ही इथे पूर्ण केलेला आहे. आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन की वेळात वेळ काढून आपण सर्व आलात. आमच्या या स्पर्धेला आपली शुभ उपस्थिती मोलाची उपस्थिती दर्शवलीत त्याबद्दल आपल्या सर्व मान्यवरांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि यस पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू आमदार किसन अप्पा कतोरे साहेबांचे कट्टर समर्थक आणि तथा भावी जिल्हा परिषद सदस्य दीपकजी पवार साहेब यांचं पुन्हा एकदा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय की आपण आलात आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतो आणि खरं तर दिलगिरी व्यक्त करू की येस मान्यवर इथे उपस्थित होते आणि त्यांचा सन्मान सोहळा सुरू होता त्यामुळे मॅच कॉमेंट्री आपल्यापर्यंत पोहोचली नाही. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा.
व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी लक्ष्मणजी डोंगरे यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करतो. मी रिक्वेस्ट करेल अक्षयजी शेळके यांना आपल्या शुभ असते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. नुकताच अतिथीगणांची लाभलेली उपस्थिती, या स्पर्धेला त्यांनी दिलेली सदिच्छा भेट, त्यांचा आमच्या आयोजन समितीला लाभलेलं भरभरून प्रेम आणि सध्या मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान अतिथी अर्थातच लक्ष्मणजी डोंगरे आणि त्यांचा शुभ सन्मान संपन्न होत असताना आपण बघत आहोत. प्रॉपर टायमिंग झाला नाही. चेंडू डीप मध्ये फाइंडिंगला ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान दोन्ही बॅटर्सला कालावधी मिळालाय. मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. आपण पाहतोय एका बाजूला आपण पाहतोय टीम ओमसाई अंबेळे त्यांच्या विरुद्ध खाटेकर संघाला आपण पाहतोय बॅटिंग करतात पूर्वार्धामध्ये टीम ओमसाई अंबेळे. आणि बॅटिंग करताना आतापर्यंत टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 17 विदाउट लॉस. 17 बिनबाद 17 धावफलक. विशाल ओ द विकेट न आला होता. ऑफ साईडला पाठवलं थेट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉल ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई सफरवरती षटकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. आडव्या बॅटनं क्रॉस बेटेड स्ट्रोक स्वीप करावा करत यावेळेस लॉंग द कापेट डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. एकच धाव इथे मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे सरसावलं जाईल. टीमची टोटल आता आपण पाहणार आहोत 24 आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 3 चौकार आले होते आणि अगदी सुंदर सुरुवात झाली. आणि त्यानंतर मात्र पाहतोय विशालनं पहिल्या 3 बॉलमध्ये 9 खर्चल्यात. स्विच हिट केलाय. क्या बात है. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय धावत संख्या 2 कंप्लीट केल्या जातात. पुन्हा एकदा एकच धाव घेतली, सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरसावली जाईल. टोटल 25 ऑन बोर्ड 25 धावा. लॉफ करायचा होता बॅट चेस आहे आणि दरम्यान एकच धाव मिळेल. रक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू फ्लावताना आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेगच्या अगदी मधोमध तिथे देखील बाबा आता सिंगल अंकित केली जाते. गुड कॉलिंग तर मी कौतुक करेन. कॉलिंग भरपूर चांगली राहिली. कॉलिंग इम्पॉर्टंट आहे कोणती धाव घेण्यासाठी आणि ते चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर द स्टंप्सला आला होता त्यावेळेस ऑन साईडला सजवला गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग अतिशय चांगली झाली आहे. मॅग्निफिसंट फिल्डिंग. बॅकअपला जे फिल्डर होते त्यांनी मात्र कुठेतरी थोडी चूक केली आहे. फंबल झालं होतं. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट झाला. षटक समाप्त झालाय दुसरा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर आपल्याला पाहायला मिळेल 28 रन्स ऑन बोर्ड. 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतो 1 षटकार आला, 2 डबल आल्या आणि 13 धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती 4 धाबा असतील कारण बाउंड्री लाईन वरती अगदी पाय पडलाय फिल्डरचा त्यामुळे तिथे 4 धावा दिल्या जातील. चौकार आणि धावसंख्येमध्ये थोडा बदल असेल. शेवटच्या बॉलवरती 2 रन्स म्हणजे या ओव्हरमध्ये देखील 15 आल्या आणि 15च्या सरासरीने धावा झाल्या तर धावफलकावरती 30 रन्स ऑन बोर्ड.
यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त दर्शक बनतील कारण बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅसिव्ह सिक्सर. सेशन मध्ये देखील उल्लेख केला की अंत असते प्रारंभ. एंड इज द न्यू बिगिनिंग. शेवट हीच खरी सुरुवात आहे. आणि आज त्या स्पर्धेचा शेवट जरी असला तरी 2025 मध्ये मोठा धमाका या स्पर्धेचा असणार आहे. कारण ज्या प्रकारचा धमाकेदार षटकार ठोकलाय त्याच प्रकारे पुढच्या वर्षी देखील लाख मोलाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं स्वरूप असणार आहे मुरबाड ग्रामीण असोसिएशन मधून तब्बल 1,00,000 रुपये प्रथम क्रमांक पारितोषिक आणि त्यासोबत ओपन ग्रामीण मधून 1,00,000 रुपयाचं पारितोषिक. असं भव्य आणि दिव्य या स्पर्धेचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच समर्थ कृपा चषक 2025च्या पर्वामध्ये हे नक्कीच आपण पाहणारा स्वरूप या स्पर्धेचं असेल. ऑन साईडला वळायला गेला पुन्हा एकदा बॉल स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर अक्षरशः 2 दिवसामध्ये पाटा खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. आणि खरंच 2 दिवसापूर्वी जर तुम्ही आला असतात तर या क्रीडांगणावरती तुम्ही बोलला असतात की नक्की स्पर्धा आहेत की नाही, पण आयोजकांनी करून दाखवलं. आणि फक्त 2 दिवसामध्ये ही टणक खेळपट्टी ते मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर भव्य दिव्य स्पर्धा देखील यशस्वीरित्या पार होताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकलाय आयन हँडसम सिक्सर. मिळते आणि कुठेतरी ही पार्टनरशिप मोडीत काढण्याचा प्रयत्न काटेकर संघाचा देखील असणार आहे. कारण घातक ठरल्यात दोन्ही फलंदाज. एका बाजूला आपण पाहतो 8 चेंडू 23 बनवत अक्षयनं आणि दुसऱ्या बाजूला 8 चेंडू 23 ऋषीच्या बॅट मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. इक्वली कॉन्ट्रीब्युशन 49. पुढचा बॉल फार एंड वरून प्रेम. यावेळेस देखील ऑफसाइड रिजन मध्ये प्रहार केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला 20 टेक झालीये, थांबणार नाहीये. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमा पार धन धन करत 4. टीम फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार मिळतोय. फिल्डर कडनं मिस्टेक झाली. 1-4. ऑफ साइडला खेळायचा होता. स्वतः गोलंदाज सेंडुका येत आहेत आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. लागणारा पहिला धक्का आणि फायनली पार्टनरशिप इथे ब्रेक झाली आहे. पहिला विकेटसाठी तब्बल 53 धावांची ही साझेदारी आपल्याला पाहायला मिळेल. लागणारा पहिला धक्का. भरपूर चांगली काही साकारली आणि
पहिल्या विकेटसाठी तब्बल 53 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकाचा काय संपन्न 23 धावांचं भरपूर महागडं षटक राहिलं ते गोलंदाज प्रेमचं. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 53 धावा धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातला सर्वोच्च अंक नोंदवतात की काय ओमसाई आंबेळे संघाला आपण पाहतोय. डॉट बॉलनं सुरुवात झाली. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजी मार्कवर 20वा रिसॉर्ट एंड कडून रोहितला आपण पाहतोय. डॉट बॉलनं सुरुवात करतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर ऋषीला आपण पाहणार आहोत ज्याचा बॅटमध्ये आतापर्यंत 3 षटकार आपण पाहिलेत. लॉफ करायचा होता यावर संपर्क नाहीये. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये आला. त्वरित सिंगल येते मात्र मिळेल. चिकित सिंगल आणि 22 स्वरूपामध्ये ही एक धाव आपण पाहतोय. 22च्या माध्यमातून सिंगल मिळते. धावसंख्या अतिरिक्त 22 स्वरूपाच्या धावेनं पुढे सरसावली जाते. 56 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 54 रन्स ऑन बोर्ड. लॉस अपॉन विकेट. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 आणि शेवटचं प्रगती पथावर. फॉर एंड वर वळतोय गोलंदाज. पुन्हा फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन आहे. डीप मध्ये पॉइंट आहे. समोर एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन लाईक फिल्डर. डीप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेग बॅटची थर्ड मॅन ऍक्शन मध्ये येतोय पुन्हा आणि पुन्हा सिंगल मिळेल. ऑफ द रिझन मध्ये फोर्स करायचा होता खरं तर मोठा बॅकलिपनं फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर बॅटची एज घेतली बाहेरची. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये सिंगल मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे आता टोटल 55 या आकड्यावरती. 55 रन्स ऑन बोर्ड. लॉस अपॉन विकेट. स्टील 3 टू गो. 3 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे या पहिल्या डावातला. टार्गेट मोठं सेट करायचं आहे. पुन्हा एकदा बॅटची बाहेरची कडा लागली आहे. पुन्हा एकदा थर्ड मॅन मध्ये. थर्ड मॅनला व्यस्त ठेवलंय सातत्याने आणि थर्ड मॅनच्या फिल्डरने इम्प्रेस देखील केलाय. एकदाही चेंडू त्याच्या हातातून निसटला नाही. पहिल्याच ऍक्शन मध्ये चेंडूला कलेक्ट देखील करतोय. ती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि आता आपण पाहिलं तर सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरसावली गेले 56 आकड्यावर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15-15 आल्या. त्यानंतर 23 धावांचं महागडं षटक आणि आता या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक मिळवून देण्याचा प्रयत्न राहिलाय रोहितचा. ऑन साईडला बॉल होता. डीप मध्ये मिड विकेटला गॅप मोठा होता पण तो मोठा गॅप भेदता आला नाहीये कारण भरपूर वेगानं तिथे क्षेत्ररक्षक धावत पोहोचला. भरपूर चांगली क्षेत्ररक्षण. भरपूर चांगली फिल्डिंग आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे टोटल स्कोरबोर्डवर आता आली आहे 58. 58 धावा. थांबतोय वेळ घेतोय आणि पुन्हा सेट होतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या 5 बॉलमध्ये आपण पाहतो एकंदरीत अवघ्या 4 करसल्यात आणि आल्यात अतिरिक्त लेग बायच्या स्वरूपात. त्या गोलंदाजच्या खात्यामध्ये जोडल्या जाणार नाहीत. लॉप करायचा होता. मिनी हेलिकॉप्टर लँड कुठे होईल पाहायचा. फिल्डर होते. पुन्हा चुकी झाली आहे आणि हा बॉल देखील कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर आज लक फॅक्टर ऑन आहे आणि पूर्णपणे नशिबाची साथ मिळाली ओमसाई आंबेळे या संघाला. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आणि तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय टीमची टोटल 62 धावा ठोकल्या गेल्या आणि आता तब्बल 63 धावांचं मोठं लक्ष काटेकर संघासमोर असणार आहे. मेगा फायनलच्या लढतीमध्ये पोहोचायचं आहे तर तब्बल आपण पाहतोय 63 धावा इथे चेस करावा लागतील. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो ज्यांनी आम्हाला चेंडू पुरस्कृत केले मोतीरामजी कराळे साहेब असतील, काशीनाथजी बाकरे साहेब असतील, तानाजी शेळके साहेब असतील, दिगंबरजी शिंगोळे साहेब असतील, रामदासजी शिंगोळे साहेब असतील आणि त्यासोबत निरासभाई शेख असतील. सगळ्यांचं महत्त्वपूर्ण योगदान. त्याचप्रमाणे दत्तात्रय सोळसे साहेब, नितीनजी शिंगोळे साहेब, राजाजी शिंगोळे साहेब, अक्षयजी निपुर्ते साहेब आणि मनीषजी गोंधळे साहेब या सर्वांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. भरपूर महत्त्वपूर्ण योगदान या सर्व अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये राहिलं. त्यासोबत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक संतोष पांडुरंगजी शिंगोळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केला. त्यासोबत द्वितीय क्रमांकासाठी चषक आपण पाहतोय संतोष पांडुरंग शिंगोळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलं. तृतीय क्रमांकासाठी चषक आपण पाहिलं वैभवजी हिरामण शिंगोळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलं. चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राईज विनोदजी बडेराव साहेबांनी आणि त्याचप्रमाणे ट्रॉफी आम्हाला पाहिली तर वैभवजी शिंगोळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. 5व्या क्रमांकासाठी जे कॅश प्राईज आहे ते सचिनजी भगवान शिंगोळे साहेब आणि योगेशजी पद्माकर गायकवाड साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलं आणि त्यासोबत ब्युटिफुल ट्रॉफी
वैभवजी हिरामन शिंगोळे साहेबांना पुरस्कृत केले. ऑल मॅन ऑफ द मॅच मनीषजी गोंधळी साहेब. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी अमोलजी शिंगोळे साहेब. सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली अक्षयजी शेळके साहेब. आणि प्लॅन द टुर्नामेंटची ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतायत कुमार विशाल संतोष शिंगोळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. सर्व दानशूर दात्यांचा आम्ही पुनश्च एकदा स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. ऑनगोईंग मॅचकडे आपण जाऊया. कोणत्या प्रकारचा वेळ विलंब न करता आपली ओपनिंग पेअर पाठवायची आहे. धावसंख्या आपण पहिल्या 62 बनल्या आणि आता 63 धावांचं एक मोठं आव्हान याचा दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच खाटेकर संघासमोर काय घडेल का बिघडेल धावतो वर्णन ऐकण्यासाठी या करूया कमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. मी तुर्तास थांबतोय. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. समर्थ कृपा चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व आणि कमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऐकूया आवाज याच विभागातील नामवंत समालोचक आमचे बंधुतुल्य मित्र दीपवीरजी बिराडे सरांचं. थँक्यू. रेषेचा पाठलाग महत्वपूर्ण द्वितीय सत्र सुरू होते. सलामीवीर मैदानामध्ये जगदीश भाग्यवंत त्यांच्या समवेत कुमार खाटेकरे. गेम इज ऑन. पहिला बॉल ऑन साइडला विषयमध्ये फटका लाजवाब आहे. बॅकलिपचा अत्यंत सुंदर वापर. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. बॉल जाईल लॉंग ऑन सीमा पार. जगदीश भाग्यवंतची दमदार सुरुवात. पहिला बॉल लॉंग ऑन क्लिअर करत असताना येतोय चौकार. धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण बघत आहोत. डाव सुरू झालेला आहे, आगाज केलेला आहे तो आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघानं. आज भरपूर मोठ्या मोठ्या बलाढ्य संघांना, बलशाली संघांना या स्पर्धेतून त्याने बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी तगडे आहेत. उमसाई आंबेळे हा संघ. ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका आणि बसलाय गोलंदाज ऋषी पवारला. या बॉल वरती 440चा झटका. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा तडाखा. अनस्टॉपेबल जगदीश भाग्यवंतचा हा दमदार प्रहार. षटकार. स्पर्धा यशस्वी करण्यापाठीमागे त्यांना आलेले अडसरे, त्यांच्या समोर निर्माण झालेली आव्हानं अगदी लिलया त्याने देखील पेरली आहेत. आणि 5 दिवसीय भव्य दिव्य स्पर्धा समर्थ कृपा चषकाचं हे पहिलं दमदार पर्व पुढच्या वर्षी नवीन हंगामात तुम्हाला धमाकेदार होताना पाहायला मिळेल. ग्रामीण विभागासाठी रोख रक्कम रुपये 1 लाख आणि ओपन ग्रामीणसाठी देखील रोख रक्कम रुपये 1 लाख धनराशी अशी भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा पुढच्या हंगामात आपल्याला पाहायला मिळते. उलरलेन ड्राईव्ह करण्यात आला कव्हर्स मध्ये. तोपर्यंत आली एक सिंगल ज्यांच्या वतीनं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेले आणि आमच्या मॅनेजमेंट कमिटीला तृतीय क्रमांकासाठीचे महत्वपूर्ण चषक, त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकासाठीचे महत्वपूर्ण चषक आणि पंचम क्रमांकासाठीचे महत्वपूर्ण चषक लाभलेले आहेत. ते वैभवजी शिंगोळे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. फोर्स केला समोर, फटका लाजवाब आहे. के कुमार खाटेकरेचा तडाखा. बॉल पाठवलाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
माइटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. घेतलेली अफाट मेहनत, संपूर्ण आयोजन समितीने केलेले अथक परिश्रम, अगदी त्यांच्या सत्यातून आणि प्रयत्नांच्या जोरावरती संकल्पनेतून साकारण्यात आलेलं समर्थक रूपात चषकाचं हे भव्य दिव्य पर्व आपण बघत आहोत. श्यामचे झुंजाराव क्रीडा नगरीमध्ये सायंकाळच्या सत्रात उपस्थित सर्व क्रीडा प्रेमींचं आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. बॅकफुटर आले, पूलचा फटका, मिडविकेटला फिल्डर, मात्र त्याला बेधून बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पूल अँड पॉवरफुल वन बॉस ओव्हर दी रोप, येतोय तो चौकार. पुन्हा सलामीवीर फलंदाज डगआउट मधून मैदानामध्ये सेट झाले की काय हा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. तुपानी फटकेबाजी सध्या सुरू आहे. ठोसास ठोसा, टिट फॉर टॅट, जशास तसे प्रत्युत्तर आपण बघत आहोत. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर कडून. वाट अ स्टार्ट. 63चा पाठलाग करायचा आहे. 5 बॉल मध्ये बनवल्या 21 धावा आणि समीकरण या मॅच मध्ये बॉल बाकी 19. आवश्यकता त्या ठिकाणी 42, अजूनही 42 धावेची. विकेट किपरनं कानमंत्र दिलाय. त्याचं इम्प्लिमेशन कसं केलं जाईल. ऋषी पवार पहिल्या डावामध्ये बॅटिंग दमदार केली, मात्र गोलंदाजीमध्ये सपशेल अपयशी तो आतापर्यंत ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. संपूर्ण ताकद आपल्या खांद्यातील या चेंडूवरती झोकली होती ऋषी पवारनं. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉलची समाप्ती. षटक पहिलं संपलं. पाठलाग करायचा 63चा. पहिल्या षटकात सुरुवात दमदार आहे. इट फॉर टॅट. रिप्लाय आपण क्विकली बघत आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरचा विदाउट लॉस 21 बनवला गेला. मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी 18 बॉल 3 षटकं आणि विजयासाठी 42, अजूनही 42 ची आवश्यकता. ऑलरेडी सेमीफायनल नंबर 1 मध्ये डॉमिनेट केलं बजरंगी बॉयज जळगावला. आदर्श 11 धानेवली हा संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचलेल्या स्पर्धेचं पहिलं पर्व आणि सध्या दुसरी उपांत्य फेरीची लढत मैदानावरती सुरू असताना मॅच मध्ये सध्या 50-50 मॅच. दोन्ही बाजूनं कडाकेदार सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतो. मॅच अजूनही डोलायमान अवस्थेत. सामन्याचा निकाल अजूनही गुलदस्त्यात. सामन्याचा परिणाम अजूनही लिफाफे बंद आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी पाहिले तर षटक दुसरं जयेश येतात बॉलिंग ट्रॅकवर कॉमेंट्री बॉक्स इन कडून. आउटफील्डचे दरवाजे खुले झाले. ऑन साइडला बॅकअप स्कोरले काव कॉर्नर लॉंग ऑन मिड विकेट. पहिला बॉल आला अपर वेस्ट साइड बीमर, त्यावरती ऑन साइडला टर्न करताना आपण बघत आहोत जगदीश भाग्यवंत यांना मिळतीये ती फक्त 1 धाव. बीमर +1 मिळणार आहे अतिरिक्त 2 धावा आणि नेक्स्ट बॉल आता फ्री. संधी बनली आहे साकर एंडवरती बॅटर के कुमार खाटेकरला. पलटवारात चांगला केलाय. प्रत्येक मॅच मध्ये 100% कमिटमेंट आपण पाहिली आहे ती आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरची. आणि या मॅच मध्ये देखील सध्याच्या स्थितीला संघर्ष त्यांचा सूर्य विजयासाठी ओमसाई आंबेलेच्या अगेन्स्ट. उघडा डोले पहा नीट. बॉल आहे फ्रीट. फ्रीट वरती फटका कुमार खाटेकरच्या बॅट मधून फिनिश होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर की आत आणि सरते शेवटी सिग्नल त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचलाय ऑनफिल्ड अंपायर कडून. एसिडीज इट्स अ क्लिअर अँड क्लीन इट सिक्सर हा षटकार. दर्शक दूर अगदी त्याच्या मनाला लावून हुरहुर बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेगवान फटका, जबरदस्त टायमिंग केलं. बॉल फक्त वेगाने आला होता, त्याला दिली आहे दिशा आणि खराब केली आहे गोलंदाज जयची दशा. चौकार.
बॉल हवाय मॅनेजमेंट कमिटी इमिडिएटली न्यू बॉल मैदानामध्ये पाठवा. चौकाराच्या 96 धावा संख्या आपण बघत आहोत. इन डबल डिजिट डबल फिगर 33 ऑन बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती. या मॅच मध्ये काय क्विक कमबॅक केलंय, काय रिप्लाय दिला तो आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघानं. सलामीवीर फलंदाज अगदी घरूनच सेट होऊन मैदानामध्ये आज दाखल झालेत की काय, हा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित झालाय. चर्चा प्रेक्षक वर्गामध्ये रंगली आहे. हु विल वन द मॅच. हा सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना दुसरा जिंकेल कोण, ओमसाई आंबेळे की त्यांच्या विरोधात आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झालंय. ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे, काउंटर अटॅक चढवलाय, हल्ले केलेत, आक्रमण केलंय, प्रतिस्पर्धी संघावरती तुटून पडले दोन्ही बॅटर जगदीश भाग्यवंत आणि त्यांच्या सोबतीनं के कुमार खाटेकर आहे. अशा स्थितीत मॅच मध्ये पारडं सध्या जड झालंय. 300च्या धावसंख्येचं टार्गेट चेस करत असताना टीम आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरचं. सामना लगेच सुरू करायचा आहे. के अर्थातच कृष्णा केने सर. चला, जो बॉल तुम्हाला दिलाय त्या बॉलनच तुम्हाला मॅच कंटिन्यू करावी लागेल. चॉईस बॉल नसेल, लक्षात द्या, कारण प्रत्येक डावामध्ये कधी चेंडू हरवला, फुटला, भिजला, गाल झाला, विद्रूप झाला, तो खराब झाला तर ॲट सेम टाइम अगदी पहिल्या सामन्यापासून न्यू बॉल आपण मैदानामध्ये देत आलेलो आहोत. ही सूचना दोन्ही संघांनी लक्षात घ्या. फिल्डिंग सेट करा लगेचच. त्याचबरोबर बॅटर्सला देखील रिक्वेस्ट आहे, आपण देखील आपापल्या एंडला पोहोचा, डिले करू नका, कारण यानंतर सेमीफायनलचा हा सामना संपल्यानंतर लगेचच मेगा फायनल देखील आपल्याला कव्हर करायची आहे. धावसंख्या 33 विजयासाठी अजून या मॅच मध्ये 30 रनची आवश्यकता. ऑन स्ट्राइक के बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न, हार्ड लेंथ होता, व्यवस्थित टायमिंग जुळलं नाही. फिल्डर पोहोचताय टीम मधून, दोन फिल्डरच्या दरम्यान टकराव, कॉलिंगचा अभाव आणि तदनंतर बॉल सीमा पार. इमिडिएटली पोहोचा त्या ठिकाणी ऑन फील्ड अंपायर मॅनेजमेंट कमिटी. एक्झॅक्टली पा घडलं काय, दोन फिल्डर फ्रेम मध्ये आले, बरोबर एकमेकाच्या समोर होते, कॉलिंग झालं नाही, दोन फिल्डरच्या दरम्यान झाली टकराव, झाली भिडंत आणि सध्याच्या घडीला आय थिंक एक फिल्डर त्या ठिकाणी जखमी झालाय. मॅनेजमेंट कमिटीला रिक्वेस्ट फर्स्ट एड किट बॉक्स आणि त्याचबरोबर पाणी लगेचच मैदानामध्ये जाऊ द्या. फास्टली पोहोचा मॅनेजमेंट कमिटी टीम मेंबर. चौकाराच्या 96 धावसंख्या आपण बघत आहोत. 37 आकड्यावरती कॉलिंग गरजेचं असतं मित्रांनो. आयुष्य असो किंवा क्रिकेट, जेव्हा तुम्ही मैदानामध्ये खेळत असता एकमेकाची समन्वय करणं, एकमेकाच्या संपर्कात राहणं गरजेचं असतं. संपर्क तुटला तर मैदानामध्ये डेफिनेटली प्रसंग घडला, नजर हटी तो दुर्घटना गती आणि त्या चुक्तीप्रमाणे सध्या मैदानावरती आपल्याला ही दुर्घटना होताना पाहायला मिळते. मात्र खेळाडू त्या ठिकाणी सेफ आहे, सुरक्षित आहे, स्वतःला ते रिकव्हर करतात. बाकी फिल्डरला रिक्वेस्ट आहे, आपण इमिडिएटली फिल्डिंग सेट करा. काय डाव रंगला. बॅटर्सला रिक्वेस्ट आहे, स्पेशली जगदीशजी भाग्यवंत, आपण बाउंड्री रोपच्या बाहेर जाऊ नका. सूचना आल्या आयोजन समितीकडून, लक्ष सुद्धा. ऑनगोईंग मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढली आहे. श्यामशेठ झुंजाराव क्रीडा नगरी म्हटलं तर या क्रीडा नगरीचा, या ग्राउंडचा एक वेगळा इतिहास आहे, एक वेगळा फॅनबेस आहे क्रीडा नगरीचा. हजारोंच्या संख्येनं चाहते आपण या क्रीडा नगरीवरती नेहमीच पोहोचलेले पाहिलेत. मॅच बॉल रिटर्न झालाय, पण मॅच बॉल आपण सामना कंटिन्यू करू शकता. या सिटीज कृष्णा केने सरांनी ते इम्प्लिमेशन देखील केलेलं आहे. धावसंख्या चौकाराच्या सोबतीने आपण बघत आहोत पोहोचले ती 37 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात 21 आणि 3 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत धावा 16 खर्च करण्यात आल्या. त्या ठिकाणी गोलंदाज जयेशकडून जितक्या वेगानं धावा बनवल्या नतक्या प्रथमेश, तितक्या वेगानं धावा आता खर्च करण्यात आल्यात ओमसाई आंबेले क्रिकेट संघाकडून. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी आता वाढली आहे.
संध्याकाळचं मनमोहक वातावरण आणि त्या वातावरणाला शांत वातावरणाला अशांत करणारा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. बॅकफूटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या आतली कडा बॉल तिथेच विसवलाय. आय थिंक बॅटवरती जसा चेंडू स्पर्श झाला तो थायपॅडवरती देखील लागला. त्याच कारणाचं चेंडूमध्ये तो गती, तो वेग पाहायला मिळाला नाही. धावसंख्या डॉट बॉलच्या सांगतेनंतर बऱ्याच कालावधीनंतर आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते ती 37 या आकड्यावर. लाईन इथे पाहावी लागेल. सिडीज लाईन खराब आहे, एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल. आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरच्या खात्यात कसे काय येऊनात, परंतु रनचेस करत असताना महत्वपूर्ण सेमी फायनल मध्ये तुमच्या टीमसाठी धाव येणं गरजेचं असताना ती एक्स्ट्रा एक धाव सध्याच्या घडीला गोलंदाज जयच्या माध्यमातून बहाल करण्यात आलेली आहे. स्कोर आपण बघत आहोत 38. 38 धावा दाफलकावरती, 25 ची आवश्यकता अजूनही. ब्युटिफुल डिलिव्हरी, फुल लेंथ होता, ऑफस्टॉपच्या बाहेर शफल झाले होते, कमिट झाले होते. बरोबर बॅट्समनला फॉलो केलं, त्याचं फुटवर्क पाहिलं, निहाळलं, निरीक्षण शक्ती चांगली होती. गोलंदाज जयची राऊंड ॲम ॲक्शन. त्याच कारणास्तव जसा चेंडू बॅटन पॅडमध्ये पडला तो सरळ पाठीमागे विकेट किपरकडे निघून जात असताना आपण बघत आहोत. एक्स्ट्रा नंतर कमबॅक, आणखीन एक डॉट बॉल. स्टेट बॅटर लॉफ्ट केला समोर, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, व्ही शेप मध्ये हा विलोभनीय, विस्मयकारी, विध्वंसक फटका, अनस्टॉपेबल के के कुमार खाटेकरचा तडाखा, पॉवर पॅक हिट, सिक्सर. पहिलं षटक ऋषीचं 21 धावा, दुसरं षटक जयचं 23 धावा आणि 2 षटकांच्या अंती चेस डाऊन करत असताना 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नॉट आउट, नाबाद, बिनबाद 44. पहिल्या विकेटसाठी 44 धावेची बेशकिमती भागीदारी रचली आहे. त्या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरसाठी जगदीश भाग्यवंत आणि त्यांच्या समेत के के कुमार खाटेकर यानं पहिल्या डावामध्ये देखील पहिल्या डावासाठी निर्णायक पहिल्या विकेटसाठी 53 धावेची भागीदारी आपण पाहिली होती. ऋषी आणि त्याच्या समेत अक्षय या 2 बॅटरच्या दरम्यान त्यांना तोडीसतोड फलंदाजी सध्या द्वितीय सत्रामध्ये आपण बघतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर कडून कुमार खाटेकर आणि त्यांच्या समेत आपण बघत आहोत जगदीशजी भाग्यवंत यांच्या वतीनं. अंतिम सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच आणि त्यासाठी आकर्षक स्पोर्ट्स टी शर्ट आपल्याला लाभलेलं आहे. साई स्पोर्ट्स शॉप सरळगाव 70-70चा आकर्षक ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन असलेला टी शर्ट आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लागलाय. स्पोर्ट्स शॉपचे प्रोप्रायटर साई गुडे, चेतन लाटे, सनी शिंगळे यांचा देखील आपण आभार या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करूयात. निर्णायक षटक तिसरं गोलंदाजीसाठी पाहिले तर हनुमंत येत आहेत. देवाचा धावा आता या मॅच मध्ये करायचा आहे. त्याच कारणास्तव संघनायकानं, संघ कर्णधारानं निर्णायक तिसऱ्या षटकात हनुमंतची निवड आता बॉलिंग मार्कवरती केलेली आहे. इक्वेशन आपल्या समोर महत्वपूर्ण 12 चेंडू आणि 12 चेंडूत अजूनही या मॅच मध्ये 19 ची आवश्यकता. 12 चेंडू 19. पहिला बॉल कमी गतीचा, बॅकफुटवर आले, लेट कट, ड्राईव्ह केला, बॉल स्लाइस होतोय. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थिती, डीप किक्स कव्हर पॉइंट मधून पोहोचतायत. बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान वेल थ्रो. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चांगला प्रयत्न, फिल्डरचा थ्रो त्याच्या वतीने देण्यात आलेला. विकेट किपर एंडला तोपर्यंत येणाऱ्या महत्वपूर्ण या निर्णायक 2 धावा आणि 2च्या सोबतीने धावासंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचते 46 या आकड्यावर. सामना पूर्णपणे या पार्टनरशिपनं भागीदारीनं खुला केलाय. सध्याच्या घडीला आई एकविरा स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी आपण बघत आहोत. सलामीवीर दोन्ही फलंदाजांची आज डॉमिनेशन जबरदस्त राहिलंय. संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळ त्यांचा चांगला राहिलाय. स्विच अँड स्वीटीम, क्या बात है, झेले पे नमक छेडा. बॉल चालला डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जगदीश भाग्यवंत यांची कल्पकता, यांचा आत्मविश्वास, हा विश्वासू फटका, चौकार. बाकी 10 आणि आता आवश्यकता विजयाकरता ती महत्वपूर्ण 10 चेंडूत 13 धावेची. 10 बॉल 13 हे समीकरण. 63चा टार्गेट आहे. 50 बनवल्या गेल्या. मॅच पूर्णपणे ऑन आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर करता. ऑन साइडला फाईन ग्लान्स, हवं तसं टायमिंग जुळलं नाही. मिळतीये ती एक सिंगल. दुसऱ्या धावेचा कॉल करण्याचा प्रयत्न होता.
एक्झॅक्टली गॅप मध्ये प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता लॉंग लेग फाईन लेगला. चेंडू बाटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, कनेक्शन चांगलं नव्हतं, मात्र एक सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या धावेच्या सोबतीनं डाव पुढे सरकलेला सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय तो आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाचा विदाउट लॉस 51 ऑन बोर्ड, 51 धावा धावफलकावरती. प्रेक्षक राजाला हवी तशी मॅच सध्या मैदानावरती रंगतीये. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना सध्या मैदानावरती रंगतोय. चर्चेला आता उदान आलंय, सामना जिंकेल कोण, हू विल ओन द मॅच. थांबले, पॉज घेतला, तदनंतर टर्न करण्यात आलाय. स्कोर लेगला बॅकअप आहे, व्हेरी गुड फिल्डिंग. गती थोडी कमी केली होती या बॉलवरती, त्याच कारणास्तव फटक्याचं चयन, फटक्याची निवड करत असताना अधिकचा वेळ मिळाला नाही. स्ट्रायकर एंडवरती बॅटर कुमार खाटेकर केकेला ज्याची बॅट या मॅच मध्ये चांगली तळपली आहे. एक सिंगल धाव, स्कोर 52. सध्या धावा पाहायला मिळत आहेत 52. इक्वेशन 8 चेंडू, आवश्यकता 11 धावेची. फुलटॉस होता, फुलटॉस वरती हा स्विचिटचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका. पंचांचा सिग्नल आला, नो बॉल. बीमर +4 या निर्णायक 5 धावा. हा नशिबाचा लकी पंजा, इट्स अ फायपर. आणि आता गोलंदाजी करणाऱ्या टीमनं मागणी केली आहे, ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा, उत्कंठा आणि क्लिअर सिग्नल. बीमर नो +4. येत आहेत या लकी 5 धावा आणि 5 न धावसंख्या पुढे फ्लाय झाले. उंच उडी घेते, गतिमानता धावफलकाला मिळते, पोचते धावफलक जाऊन 57 या आकड्यावर. विजयासाठी आता या मॅच मध्ये 6 धावेची आवश्यकता. फ्रीड बॉल, संधी पाहायचंय, मॅच फिनिश होईल का. आणखीन एक स्विच हिट आणि याच बरोबर बॉल सीमारेषेच्या बाहेर. जल्लोष सुरू झालाय मैदानाच्या बाहेर. सध्या स्पर्धा एन्जॉय करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरचे पुरस्कर्ते पाठीराखे शुभचिंतक हितचिंतक सध्या खुश झालेत, कारण या मॅच मध्ये स्विच हिटचा हा 3रा चौकार आलाय ठाण्या वाघ जगदीश भाग्यवंतच्या बॅटमधून. षटकाराच्या सहाय्याने धावासंख्या आपण बघत आहोत 61, 61 धावा. स्वप्नही पाहिलं नसेल ओमसाई आंबेलेनं अशी पडझड आमच्या डावाची होईल. आणखीन एक रिव्हर्स 4 पाहायला मिळेल का, सामना फिनिश करतील का आपल्या अनोख्या स्टाईल जगदीश भाग्यवंत. यसिरस बॉल हवेत, फिल्डरला भेदलं, दुसऱ्या धावेचा कॉल, बॉल तर अडवला, मात्र सामना जिंकला, सामना संपला आणि मेगा फायनल मध्ये हा दमदार प्रवेश. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरचा व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ हिस्टोरिकल मेमोरेबल रन चेस. ऑल द बेस्ट बॉयज, कीप इट अप.